देव सांगितलं तर कळलं कसा आहे देव दिसत नसतो या. देव कसा दिसतो? देव बघायचा नसतो या. खरखर तुम्ही देव बघायला आता लागेल तर तुम्ही तसं थांबला. देव दिसत नसतो या. देव बघायला नसतो या. देव नुसता आजमावायचा असतो या. तरच देव आहे म्हणून देव. देव कसा आहे मग? देव असा आहे तर भक्ती कशी आहे? भक्ती नमः साधी मुळी भक्ती आहे सुरावरची पोळी. बरोबर आहे की बाबा रे. काही केले मात्र या चिरमाळ पण देव बघायला गेला देवासाठी देवाची सेवा करायला. देवाची सेवा करायला अशी वेळा परिकार घेऊन लागलेला हे ना मामा काही झालेला त्याला हाती माळप्पा हा चित बरी का स्वतः मात्र देवेत माझ्या भगवंताचे माझ्या हरीची सेवा करण्यासाठी भक्ती करण्यासाठी मला काय घेणार तू कसा आहे मला माहित नाही. तुझी सेवा करायची एवढून मला कळतं या. म्हणून तिला हा माझा चित माळप्पा काही केलेला देवा अगदी मात्र गुरुच्या नावाने चांग भला घालून बाबा चांग भला घालत होता. भांडारा फेकत होता. भांडारा उधळत होता. आणि गुरु सांगत होता काही कर लवकरात लवकर मला भूक लागल्या माझ्या जेवणासाठी माझ्या पोटासाठी वागणीचं खरूच पाहिजे. पोटासाठी म्हणजे देवाला पाठ पडत नसते बरं का. जेव्हा जेवतोय कशात ज्याची नाही पाठ पोटात तर करतो सारे विश्वास असा देव आहे. कशाला भुकेला नाही देव कशाला पाप पडलाय. देव कशाला भुकेलाय? देव कशाला भुकेला बाबा कशाला भक्ती आता भुकेला भक्ती आता भुकेला आपली सेवा करतोय होय की. म्हणून रावसाहेब देवात राहिलो नाही. देव देवळात कसा राहतो. शिष्य गेलाय रोज सकाळ संध्याकाळ भक्ती करणार पूजा करणार. आधी वाटलं होतं बरं तिची जरा परीक्षा घ्यावं म्हटला. जरा कसाला म्हटलं खरं बाबा. वागणीचं खरंच मागितला पोटासाठी आपल्या जेवणासाठी.
माझा भाऊ बाबा तर विचार न करता होय गे शिष्य कच्चा आहे का पक्का आहे बघायचं. माय बहीण सोडले घरदार सोडलंय आणि माझ्या मात्र जेवणासाठी वाटली दूध आणण्यासाठी आपण कसं भक्तीसाठी घरदार सोडले तर सोडलं असतं. नाही नाही तुम्ही तर चांगलं सोडले असं तुम्हाला जेव पावतो माझ्याकडे म्हणतो ना मला तुम्ही असं घरदार सोडले कशासाठी आम्हाला माहितीये खायचं घरातलं बाहेर काढले खायचं पण तुम्ही असं भक्तीसाठी आलेला नसतो तो म्हणला बघा मला भक्तीसाठी आलेलं माहितीये येताना कोलमडून पडलं अशी भक्ती अशी असते बाबा रे काय झाले मात्र म्हणून माझा औषध बाबा अगदी मात्र निघून गेलो तर गुरु भक्तीसाठी बरी का गुरुला मात्र वागणी सुद्धा पाहिजे वागणीचं वागणी कुठं मिळेल वागणी म्हणजे काय शिलमिट आहे का पाटील जाऊन काढून दूध आणायला नाही तर दुधाला म्हणायचं नक्की त्याला ठर बाबा हा. शिळीधर धर पाय धर हा काढतो दूध जरा. कोणतं धरील हा पण ते वागणे खरं वागणीच पाय तुमचं सगळं धरू का भक्ती तुमची कशी वागणीच पाय धरतो बाबा दुधाला काढून म्हणलं नाही नाही का वाघ नुसतं बिबट्या आलाय म्हणलं तर छटीराड करायची पाळी येते वाघे तर सोडूनच द्या मग बिबट्या नाव ऐकून माहिती आहे तुला बघितला नाही आपल्या मळ्यात ना आपल्या घराविषयात नाही नाही नाही. पुस्तकात बघितलं चित्रात जेवढं आपण धन करतो त्याची किती आहे बघा 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 म्हणून त्याच वेळेला ब्रिटिश माता ऋतुजा माता सरकार नोकरीला गेल्याबरोबर 202 रुपये दिले भारत माता ऐका सांग थांबला भारत माता ऐका सांगतो जोरात आलं पाहिजे. हो अशा वेळा प्रकार तुझा घडलेला पाणी कोणता झाला होता मामा प्रकार त्यावेळेला अगदी मात्र महामान विचार केला वागण्याचं खरंच कुठं मिळणार वागण्याचा शोध नाही काय नाही कुठं माहित आहे तिथलं राहत्या का तत्त राहत्या माहित वागणी
वाघिणीचं दूध खाणार. अरे 12 कोसा जर वाजता वाघिणीला आला तर फाडून टाकत्या. काल परवाच माझ्या जवळ गेली. आणि घरात पाहा लागला वाघिणीचं दूध मागायला. हा. जवळ गेल्या. घरात दूध असतं की नाही माहित नसतं या. होय. चार दूध असते ना माहित नाही, तू वाघिणी दूध मागतो याला. काय मला एवढं काय टाइम आले काय केलं. होय की काय वाघिणीचं कशात शेळे मेंढ्या आहे त्या, गाया गुरं आहे ते, मसरा आहे ते, जर्शी आता आले त्या. बाबा सगळीला विचार पडला होता माझ्या जिरमाळ अप्पाला, काय केलं पाहिजे पुढच्या बाजूला. हे रावसाहेब ए! मागत नाही. हा. गुरुचं वही म्हातारा झालाय गुरु. होय की वाघिणीचा असू दे मागे नाही. त्याच्या पूर्ण कधी आपल्या शिष्याचं काम आहे. होय की तर मग आपली गुरुभक्ती कसली. आपली गुरु सेवा कशी. होय की मग करायचं करण्याचा अर्थ काय आहे म्हणला. हे जावा करावं गुरु चंद्र भाऊ होय की म्हणून माझ्या सिंहामाने काय केलं होतं मामा मात्र पुढच्या बाजूला, हे रावसाहेब आणि काय केलेलं. विठ्ठल
कोणत्या जागेला गेला होता? तुझी सेवा वेळेत करायची या. होय की वेळेतच की कवाव्या दिवसांना पंढरपूरच्या गुरुपाठ होय नसतो या. होय आम्ही कवा तरी आपलं ध्यान आलं म्हणजे देवाला पाणी संध्याकाळी देवाला घरातलं जेव्हा पूजा होत नाही देवाला पाणी घालायचं. भगवंता प्रभूनंतर करुणीच्या सागरा विचार केला मला. होय की गुरुची सेवा केली पाहिजे म्हणे. बोली आपल्या मनात माझा गुरु पाशी राहिला माझं फिरा मटात. आणि मी लागले फिरायला. अशा वेळेला हा माझा गुरु उपाशी राहिला श्रीड्यान मठाला. मी लागलो फिरायला वनात या ठिकाण्याला. अशा वेळेला प्रकार कोणता घडला. गुरु शिवेशी गाठून झालेला माझा महात्मा विचार केला म्हणाला ना इष्टिकीचा ना जगतीचा विचार केला आई बाप्पाचा विचार केला गेला. होय गुरुसाठी काय पण केलं पाहिजे देवासाठी काय बी केलं पाहिजे. देवासाठी काय बी केलं नाही पाहिजे. देवासाठी काय केलं पाहिजे. काय करायचं तुम्हाला माहिती देवासाठी काय करायचं. जेव्हा आपण देवासाठी जाईल देवासाठी बोकाड कापायचं ना आपण हाणायचं. नाव देवाचं नाव देवाचं, काळी झाली पाहिजे. हो, नाव देवाचं जेवण गावाचं. काय केलं आलं? बरोबर. मग काय त्यावेळी अशी भावाने मग देवासाठी काय केलं पाहिजे म्हण सांगतो म्हटलं. हा, सांगतो म्हटलं काय केलं पाहिजे. या भगवंतासाठी प्रभू आनंदासाठी माझ्या गुरुमाऊलीसाठी बाबा काय केलं पाहिजे. शिव जावं आत्मभाव गुरुचंद्र धन भाव म्हणून अगदी मग योगी महाबा खंड वाचता ताना अंतरिता शाणा बस रावसाहेब काय करत होता. आपल्या गुरुच्या जेवणासाठी वागीन बघायचे वागणे शोध धावला पाहिजे. होय आणि वेळेत जीव घातलं पाहिजे दूध आणलं पाहिजे. म्हणून बाबा त्यावेळेला अगदी माझा तिथं बाळाप्पा काही केला पहिला जाऊ जवळ जाऊ रावळ देऊ सोडलं आणि निघून कोणत्या जागेला आणि निघून चालीला मारला लागला. गेला होता निघून कोणत्या जागेला. आता आपण कुठे गेलो त्याकडे विचार बाबा दूध भेटतंय का. दूध भेटतंय का म्हणल्यावर देते लोक. दुकानात गेलं तर तुम्ही कधी देता आता किती घेऊन जा. आम्ही काय कसं पाणी घालून काय तसं किती घेऊन घ्या. किती डिग्री जात होतो माझ्या म्हणाला गुरुच्या जेवणाला. काय का होतोय मी मोजायला. बाबा हा किती आता तुम्हाला काय तर माहित आहे पुस्तकात हे काय असलं तरी नुसतं पुस्तकात नसतं थोडं मस्तकात असते. मस्तकात या भगवंत प्रमाणांचा गुरुच्या सागरा विचार केला मला
जर आता तुम्ही थोडक्यात बघा हा तुम्ही आता दूध खाऊन मशीन खाताय देशी गाडी खाताय आपल्याला मिळणार म्हशी भेटतात. या पाहून जेव्हा म्हणून सारखी दर्शन वाटत तुम्ही बोलता होय होय तसं माझ्या या योगी माझ्या भगवंताला प्रमाणंताला ईश्वरी नगरा धन्यवाद दूध मात्र वागणीच्या लागणार होतात त्याच वेळेला दूध कसलं होतं कशाला होतं काय त्याचा ठाव ठिकाणा लागला नाही सुरडीच्या छिद्राने सांगितलं बाबा असाच खालतो जा म्हणला हा म्हणजे असंच तुला वाट दिसते त्याचा मला काय माहित नाही हा मी विसिद्ध आहे तू विसिद्ध आहे बरोबर आहे की म्हणून सुरडीला सिद्धाया अरे निंबरगीचा भ्रमरावा कसं काहीतरी गेल्यावर तुला ठाव ठिकाणा लागेल बाबा मग राज्याला विचार केला म्हणाला तिथं माझा महापा युवती महापा आपल्या गुरुच्या सेवेसाठी झाला काय सकाळच्या पहारी मात्र त्याच वेळेला आंघोळ चोळ केलं चिद्रायाचे मात्र सेवा भक्ती केली आणि चिद्रायाचं रावळ सोडलं देवळ सोडलं मामा त्याच ठिकाणाला आजी निंबर्गी गावाला भ्रमरावाची सेवा करता पात्रीच्या प्राणी म्हणा हरे हरी बरोबर आहे की तुझा गेल्यावर त्या अडचण तर गेलं पाहिजे म्हणला अगदी पात्रीचा वारा होत होता त्या वेळेत मात्र तिनं वाळा काय केला पहिला पहाटेच्या पाणी मात्र त्या सुरडी गाव सोडायला मामा त्याच ठिकाणाला निघून कोणत्या जाग्याला अगदी तुझा हाता शोध घेण्यासाठी वाघणीचा शोध करण्यासाठी बरी का पात्र 4 वाजता गेला त्यावेळेला आज जिनवाळाप्पा मात्र निघून कोणत्या जाग्याला हो हवाई फार लागली अगाला सेवा करताना हवा बी लागणार पाऊस बी लागणार होळी बी लागणार पण तेव्हा गाठता असणार आहे जरा हवाई फार लागली अगाला थंडी वाचण्याची शांती वाकळ पाटीच्या पहाडी मात्र जिनवाळाप्पा विचार केला मला हा थंड वाजायला म्हणजे पण गुरुभक्ती शिवाय
आधार नाही म्हणून काय केलं होतं भाळा पकड भक्ती होती बाबा केल्याविनी भक्ती दिल्याविनी केल्याविना भक्ती अरे दिल्याविना प्राप्ती अर्थाविना मूर्ती अर्थाविना प्राप्ती बाबा रे नाकाविना मूर्ती अर्थाविना केल्याविना भक्ती अर्थाविना मूर्ती बर नाकाविना मूर्ती आणि दिल्याविना प्राप्ती प्राप्ती जरा दिल्याशिवाय प्राप्ती नाही हा हा नाकाशिवाय मूर्ती नाही बरोबर आहे काय मूर्ती कानात बांधून चालते मूर्ती कुठं नाक- म्हणून बाबा चालूया काय केलं मात्र तिने म्हाळप्पानं मामाच्या वेळेला भक्तीसाठी त्या ठिकाणी काय केलं होतं भक्तीसाठी मातेच्या प्रहरीच्या ठिकाणी गेला अगदी मंजूर वाढत त्या वेळेला मग भक्ती म्हातारी पाणी पडला भक्तीच्या चर्चा चालू अरे भक्ती म्हातारी पाणी पडला आणि कल्पनेचा पंढरपूरला किंवा देवाला तसं जाऊन भक्ती केली भक्ती जायची ते भक्तीला आहे तुम्ही काय घरात बसून करा घरात बसून केली भक्ती आहे. बर बर ज्यामुळं मूलभूत तुझ्या म्हणून पद मंत्र म्हणून वाक्य मोक्ष म्हणून गुरु कृपा हा घरात जावा कुठला जेथे जातो तो तेथे तो माझ्या संगती चालवी शांती घेऊन या बरोबर आहे बरोबर म्हणून बाबा काय घेऊन या पुढच्या चरणाला काय म्हणले या भक्ती म्हातारी पाणी पडला आधी कल्पनेचा मोदकीला जोडली पाय वाकडता मोदकीला जोडली पाय वाकडता गुरु केला असेल तर गुरु गुरु आता गुरु गुरु करणार आहे सद्गुरू करता बोलता ऐकावा गुरु गु आणि रू त्याचा अर्थ कळायला पाहिजे रू बाबा हा सद्गुरू करता करता बोध ऐकावा ही सत्यवाचा घरती
पक्की आहे. आपण आता चादरी आणि शाला काय अशा वेळेला बाबा हा हे वाकळ तुम्ही आता काय म्हणता आता वाकळा कुठं नाही राव पहिले का संतांचे वाटलं बाबा होय राम क्रोध मध्य लोभ आणि अहंकार काढून टाकले वाकड आहे. बरोबर आहे ह्यात ना काय कळलं की आता पण अशी वाकड कुणी पांघरले कुणी पांघरले हो पहिलं कोणतं पांगडे आता वाकळ आता कुठं वाकळ आणि अशा परी वाकड पांघरून आणि अनेक भक्त हरी भजन फिरे पांडुरंग हरी भजनात अशी वाकड संतांची वाकड फणी पांघरून तुकाराम संत बरोबर आहे असेल असेल एवढं लावलं बाबा. आणि काय केलंय आणि कोणी वाकड पांघरले आणि कोणी असं पांघरायला काय ते फटफट लिहिली इथं आता नुसते वाकड द्यायचे पुरुषीला बाबा वाकड तुकाराम म्हणून पांघ एकट्याला पागल नाही. मग अरे कबीर नामदेव घेऊन कबीर नामदेव घेऊन बसली आनंदात संत मला घेऊन गोरवा तुला बघा जाता संत मला घेऊन गोरवा तुला बघा जाता मी म्हणतोय ते ठिगळं लावलेले बाबा द्या कोणाला ते हरी म्हणतात भिडी पांघरून तुकाराम संत सावता मळ्याला घेऊन गोरोबा शिरला बघते आता त्या वाकड एवढं वाकड कसे वेगा कसे बाबा ही वाकड कसे म्हणते का अनुसयाचा पुत्र पांडुरंग अनुसयाचा पुत्र पांडुरंग देवदत्त अर्ध काय लिंग सगळ्यांच्या मेळ्यात ती वाकड आलेले फार फॉल चालला भगवंता प्रभुनंदा काय झालं या अशी वाकड आणि कोणी पांघरली होती काय आणि काय माहित आहे काय खाली जर काम होते आणि थंड वाजली वाकड मग त्या ठिकाणी काय सांगते बाबा काय सांगितलं या वाकड बाबा कसे आणि कोणी पांघरल्या संतांची वाकड आहे बर मग कल्पनेचं वस्त्र काढून उड उड गेला अंग काळ त्याची
माझा पुंडलिकाचा रंगाव केले म्हणणार भगवंता हा म्हणून नाही हव्या काय म्हणले पुढच्या चरणाला पुंडलिकाने वाकड बघून झाकलं सर्वांग होती वाकडची आवड देवाला वागणीचा शोध लागल्याशिवाय आणि वागणीचं दूध घेतल्याशिवाय आपण परत जायचं नाही सोनं हा अग्नीत घालावं लागतं सोनं अग्नीत घातल्यावर जळत नाही हो देवा. हा? जळत नाही. आपल्याकडे दाखल करते की आपल्याकडे भक्ती आपल्या गत किती गेली. करते हा, आपल्याकडे सोनं करते बरोबर आहे की भक्ती नवसाची घोडी भक्ती आहे सोळावरची बरोबर आहे बरोबर आणि कर्णावरची भक्ती कसणावरची शिकते नातू नागाची बायको कसं समोर येणं समोर घेणं सांभाळून घेणं एक कर्तव्य आहे. नाहीतर असंच केलं तसं केलं तिला भाकरी देत नाही द्या चपात्यात भाजत नाही द्या म्हटलं तर मग खातो या मग. तुझ्या आई शिकवलं नाही तुझ्या बाण तू शिकव घे तुझ्या आहे ना बा शिकवा घे. आता शिकवायला काय? आता शिकवून चालत नाही नाही, पण आता शिकवायला आल्यावर शिकवायला काय? मग येण्याचा बाजार फिरत कळलं तर हो कळलं तर सोळा ना म्हणून हा. बाबा अगदी विचार केला मला योग्य भावाला आणि वाटेच्या पारे निघून मात्र वागणीच्या शोधा करता खुर्च्या जागेला गेला होता. अशी प्रकार दाखलेला राजा मालकीन शांताबाई खांडेकर. अशी प्रकार दाखलेला बाबा काय झालं होतं रावसाहेब ओ मला विचार केला मला नम्राया देवाला लागला मुलाला जर तुला वागणीचा ठाव ठिकाण असेल तर मला सांग माझ्यावर कृपा कर. होय होय नम्राया म्हटल्याकडे मी नव्हतो हा नम्राया म्हणजे आमचा तुमचा मेंबर आहे ना शिद मेंबर आहे लिंबर्गीचा. म्हणून नम्राव नाव ठेवावं लागते या तुम्हाला कळलं म्हणून ठेवलं कळलं तर सगळं हा नाहीतर येतो विशाल मागचा विशाल तुझा विचार माझा विचार घेतली मशाल त्याला भेटून भक्ती माझी भक्ती असते ते म्हणतो मी विठ्ठल आहे. ते म्हणतो मी विठ्ठल आहे. आता पाच मिनिटात बाबा थांबा आपण जमते म्हणू काय करता 5 मिनिटाला ग्रुप बदलतोय असं का सकाळपर्यंत पाहिजे नाश्ता सांगा. अशा वेळा प्रकार लागलेला हा मात्र चिद म्हाळप्पा त्या बिमराया चिद लागला होता काही बोलायला चिद म्हाळप्पाला तुझ्या या मनगरी हा सगळा माझा पुजारी माझा सेवक करणार पाटच हा 6 वाजता उठतात तू पाटच 3 वाजता माझी झाडण काय बाबा हे तू कोण आहेस कुठला आहेस ते दिसतोय होय माझ्यासारखा शेत पाटच्या प्रहारी हरी हरी त्याच वेळेला तू लागलाय माझी चमकाला नाही लागलाय माझी भक्ती सेवा करायला केर कचरा काढायला झाडलोट करायला. ये बाबा कोणाचा कोण आहेत ना उगाव सांग कशासाठी आला काय कारण पडली तुला. दुनिया बघ तू गावे
ए बाबा तू कुठनं आलास काय कारण पडले तुझं नाव गाव सांग म्हटल्याबरोबर माझा पुजारी एवढं लवकर उठत नाही देव सेवा करायचं गाव देव गाव सहाच्या आत पण येत नाही तू 5